टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपल्या पुढच्या राजकीय अस्तित्वाची चिंता पडू लागली आहे। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात मला आमदारकीचा शब्द दिला तरच मी लोकसभा निवडणुकीत काम करेन अशी अटकळ माजी राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजयबापू शिवतारे यांनी महायुतीसमोर टाकली असल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिताताई पाटील ठाकरे यांनी देखील आम्हाला इंदापूर विधानसभेचे आश्वासन दिले तरच आम्ही लोकसभेला महायुतीचे काम करणार असल्याचे स्पष्ट करताना या अगोदर देखील आम्हाला विधानसभेच्या वेळी फसवले असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे। त्यात आता नव्याने भर पडली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर हवेलीच्या विधानसभेच्या जागेवरून विजयबापू शिवतारे यांनी पुन्हा शड्डू ठोकल्याने महायुतीसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे। गेल्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार कांचनताई राहुलदादा कुल यांच्या प्रचारासाठी प्रचंड अग्रेसिव्ह होत प्रचार करत लोकनेते शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला होता। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्यावर तोफ डागत तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो असे खुले आव्हान देत विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड ताकद वापरत शिवतारे यांचा पराभव करत इतिहास घडवला होता। परंतु आता भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून महायुती झाली आहे। या महायुतीच्या संभाव्य उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे। त्यांच्या विरोधात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यासाठी माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांनी स्पष्टपणे आपल्या उमेदवारीबाबत भाष्य केले असून आमदारकीचा शब्द दिला तरच लोकसभेला महायुतीचा प्रचार करणार असे संकेत दिल्याने येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला आता इंदापूर पाठोपाठ पुरंदरमध्ये देखील बड्या नेत्यांची समजूत काढत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा 6 तालुक्यात एक प्रचार फेरी पूर्ण झाली असून महायुतीला अजून योग्य उमेदवार देखील मिळाला नसून त्यांच्या पुढे आपापसातील मतभेद मिटवणे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत नाराजी दूर करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचा शब्द सोडवून घेणे हे माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी टाकलेल्या डावामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर मोठे कडवे आव्हान उभे राहिले आहे। आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय निर्णय घेतात याकडे पुरंदर आणि इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज